श्री स्वामी समर्थ महाराजांचा 169वा प्रगट दिन सोहळा अक्कलकोट येथे संपन्न होतोय आणि या सोहळ्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून लाखो भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत। या निमित्तानं अक्कलकोट नगरी हजारो भाविकांच्या उपस्थितीने दुमदुमली आहे। मंदिरापासून जवळपास 2 ते 3 किलोमीटर पर्यंत भाविकांच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर परिसरामध्ये पारायण आणि सोबतच विविध धार्मिक उपक्रमांमध्ये भाविकांनी सहभाग घेतलेला होता। स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर वेगळीच ऊर्जा आणि अनुभूती मिळते असं राज्यभरामधून आलेल्या भाविकांनी म्हटलंय। आणि या संदर्भातला अधिक आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी। पाहूया। आज स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा आहे। राज्यभरातील हजारो नागरिक जे आहेत ते प्रकट दिन सोहळ्याला उपस्थित आहेत। आपण आज आलेलो आहोत अक्कलकोट नगरीत। आपण पाहू शकता वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिरात हजारो भाविक जे आहे ते स्वामींचे दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। राज्यभरातून विविध शहरातून भाविक जे आहेत ते या दर्शन सोहळ्यासाठी आले आहेत। आपल्यासोबत काय भाविक आहेत आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल मॅडम, कुठून आलात, काय आजच्या दिवसातून आपण? आज स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा आहे। मी मीनल दास, संभाजी ब्रिगेड महिला आघाडी जिल्हाध्यक्ष तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर अध्यक्ष। आज या ठिकाणी अक्कलकोट वटवृक्षाच्या मंदिराच्या ठिकाणी मी स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आलेले आहे। वर्षानुवर्ष आम्ही ह्या ठिकाणी येत असतो। लाखोच्या संख्येवरती ह्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातनं देशातनं भाविक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। किती मोठी रांग होती आणि कसं आलाय आपण इथं दर्शन? एकदम मोठी रांग होती आणि आम्ही स्वामी समर्थाच्या मंदिरात आल्याबरोबर आम्हाला एवढा आनंद झाला ना की हा आनंद आमच्या गगनातून सुद्धा मावत नाही। आम्ही श्री स्वामी समर्थांची भक्ती मनापासून करतो आणि जर त्या पौर्णिमेला आम्ही दर्शनासाठी इथे हजर असतो। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे आहे ते भाविक जे स्वामीच्या दर्शनासाठी आज प्रकट दिनानिमित्त आलेले आहेत। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र, सोलापूर।